चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा। भारतीय संस्कृतीचं विघटन कुठं लावलं? आजकाल डे साजरे होतात शाळा महाविद्यालयात होते ना। कोणकोणते डे असते बेटा? फेब्रुवारी महिन्यात असते ते। कोणकोणते डे असते? तो बेसरमचे फुलं द्यायचा दिवस, रोज डे, असं रोज डे। तो भालू द्यायचा दिवस, टेडी डे। असं त्या बाबाचा पत्ता द्यायचा मला, टेडी डे। आणि मग येतो सगळेचा राजा व्हॅलेंटाईन डे। तो दिवस तुम्ही साजरा करता, तो दिवस तुम्ही साजरा करता। अबे ज्याच्याकडे गिराईक त्याचाच बरा आहे, नाही तर बाकीच्याची हनुमान जयंतीच आहे। या वर्षी तर संकष्टी होती, कोणाची सुटली असन कोणाची सुटायची असन। अरे दादा, प्रेम व्यक्त करण्यासाठी करतात प्रपोज, प्रेम व्यक्त करण्यासाठी करतात प्रपोज। कधी असते टेडी तर कधी असते रोज। ज्या मायबापाच्या मातम मारली ना भाऊ एवढ्या दिवस मौज, आज त्या मायबापाला घरी जाऊन करा प्रपोज। तेच तुमच्या आयुष्यातलं रोज दादा आपले मायबाप करतात। आपली संस्कृती वाचली पाहिजे, आपली संस्कृती वाचली। आणि या भारताला कवळीची नवनिर्माणाची गरज नाही आहे, या भारताला नवनिर्माणाची गरज नाही आहे, भारताला पुनर्निर्माणाची गरज आहे। कारण की आजची तरुण आहे बॅक बेंचर्स। माझ्या व्याख्यानात जर बोललो तर पुढच्या जन्मात माणूस मेंढका जन्माले ते मेंढका, आणि पोरगी जर बोलली तर मेंढकी होती मेंढकी। इकडे पाय, बेंबीच्या देठापासून बोलून राहिला तो आपलीच लावून राहिला। थांब ना, तिले म्हणताना भेटजो ना म्हणा नंतर, पण थांब थोडसा, थांब, धीर धर थोडसा। काय सांगत हो तुम्ही, काय सांगत हो? भारतीय संस्कृतीचं विघटन कुठून लावलं? आजकाल नवीन मोबाईल निघाले म्हणते। हो किशोरदा, नवीन मोबाईल निघाले म्हणते आजकाल। कोणकोणते मोबाईल असते? मोठमोठे मोबाईल असते बेटा, त्याला आवाज नसते। मोबाईलच्या माग सफरचंद असते, त्याला कोणता मोबाईल म्हणते? ऍपल, ऍपल, ऍपल। मोठमोठे मोबाईल असते मॅडम त्याच्यात। त्याच्यात एक सिम नसते, इकडलं वेगळं, तिकडलं वेगळं, तिकडलं वेगळं, आणि ज्याच्यासोबत पळून जायचं आहे ते वेगळंच वेगळं। मोठमोठे मोबाईल निघाले। अरे दादा, आम्ही त्या मोबाईलच्या मागणी, आणि काय कोण कुठं मोबाईल घेऊन जाईल काही सांगता येत नाही। एक जण तर संडासात मोबाईल घेऊन गेला, आणि तिथं गेल्यावर करते शुभप्रभात, आणि तो पुढचाही म्हणते शुभप्रभात। बाहेर आला तर कोपळा होऊन आला, त्याला म्हटलं काय झालं? काही नाही, शर्टच्या गुंडीला पॅन्टचं बटन लागलं होतं। काय मोबाईल दादा? अरे दादा, जर का त्या मोबाईलनं प्रगती झाली असती, सुभाषचंद्र बोसांनी दादा पहिली इंडियन आर्मी काढली तेव्हा त्यांच्याकडे मोबाईल नव्हता। स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली दादा, त्यांच्याकडे मोबाईल नव्हता। मोहम्मद करीम छागला दादा पहिल्यांदा मंत्री झाले, सर्वधर्म समभावाची शिकवण देत दादा पहिल्यांदा मंत्री झाले, हो तेव्हा त्यांच्याकडे मोबाईल नव्हता। दादा स्वामी विवेकानंदांनी या भारताची ओळख इतर देशात घडवली दादा, त्यांच्याकडे मोबाईल नव्हता। भगतसिंगांनी आपल्या कमी वयामध्ये राष्ट्रासाठी राष्ट्रीय होडीत योगदान दिलं, त्यांच्याकडे मोबाईल नव्हता। आमचा बाप दादा महिनाभर दादा ड्युटीवर जाते, हो सकाळी 10 वाजतापासून 5 वाजेपर्यंत ड्युटीवर जाते। आमचा बाप दादा दिवसभर कामाला जाते, 500 रुपयाची नोट आणते, हो त्या बापाईकडे मोबाईल नव्हता। आज आमच्याकडे मोबाईल आहे। क्या जमाना था, क्या जमाना था, सादगी थी, आवारगी थी, बंदगी थी। जब व्हाट्सअप फेसबुक नहीं थे ना, तब जिंदगी दी दादा, तब जिंदगी थी। त्या माय बापाच्या श्रमाचं मोल जाणलं पाहिजे दादा, आजच्या दिवशी जाणलं पाहिजे। आणि काय जाणलं पाहिजे? आमचा व्हॅलेंटाईन डे आला, आमचा पोरगा आमची पोरगी हॉटेलात जाते, हे पोरगी लेकाची एकटीच 5-5 आईस्क्रीम खाते। याला विचारलं तू कोण खात नाही? हा म्हणते मला आवडत नाही। अबे तुले काय आवडत नाही? खिशात पैसे नाही ते सांग ना। आणि आमचा बाप दादा दिवसभर कामाला जाते, महिनाभर जॉब करते, 30,000 रुपये 15,000 रुपये महिना आणते, हो आणि आमचं पोट्ट लेकाचं एका दिवस त्या पोरीवर 1500 रुपये त्या कॅफेटेमध्ये खर्च करते दादा। या गोष्टीचा विचार केला पाहिजे। त्या माय बापाच्या ऋणातून उपकृत होण्याचा आजचा दिवस आहे। चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा।